नमस्कार मित्रांनो. आज सकाळीच एक दुःखद घटना घडली महाराष्ट्रामध्ये. आपल्या महाराष्ट्राचं प्रखर असं नेतृत्व करणारे श्री अजितदादा पवार यांचं अपघातात निधन झालं. 2026 मधली मला तरी वाटतं ह्याच्यापेक्षा कुठलीही दुसरी दुःखद घटना असू शकत नाही. कारण महाराष्ट्राने एक असा नेता गमावलाय जो खरंच महाराष्ट्राला पोरका करून गेलाय. कारण अजितदादा पवार हे एक महाराष्ट्राचं कणखर असं नेतृत्व होतं. त्यांच्या भाषणातनं, त्यांच्या बोलण्याच्या शैलीतून एक दिसून येतं की त्यांची महाराष्ट्राप्रती एक तळमळ होती. एक चांगला असा नेता आज महाराष्ट्राने गमावला. मान्य असेल, कदाचित त्यांचा काळ आला असेल, पण ते अशा पद्धतीने जावं अशी अपेक्षा नव्हती खरंच कोणाचीच, आणि नसेलही कदाचित. पण एक चांगलं व्यक्तिमत्व अशा प्रकारे जाणं हे खरंच महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला खूपच भेदून जाणारी गोष्ट आहे. कारण जेव्हा एक राजकारणी नेता मोठा महाराष्ट्रातला, ते खास करून सगळ्यांचा लाडका असणारा असा नेता, आपले डेप्युटी सीएम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, म्हणजे ते अशा पद्धतीने आपल्यातनं एक्झिट घेतील असं कधीच वाटलं नव्हतं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. धन्यवाद.